नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. रवींद्रन ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने माणसाकरवी गाडीच्या डिक्कीतली बॅग वर आणून घेतली. प्रत्यक्ष कॅमेरा टीव्हीला जोडण्याऐवजी त्याने आतली चिप काढून घेतली आणि ती मॉनिटरला जोडली. व्हिडिओ क्लिप एकूण 17 मिनिटांची होती. सुरुवातीस क्लिप पाहिली. खिडकी एकदम उघडल्याचा शॉट त्या क्लिपमध्ये होता. पुन्हा क्लिप पाहिली आणि उघड्या खिडकीचा शॉट फ्रीज केला. सकाळच्या वेळी लोकांनी गजबजलेल्या ऑफिसमध्ये रवींद्रनच्या उरात भयाने धडकी भरली होती. समोरच्या शॉटमधल्या खिडकीत सर्व खिडकी व्यापून टाकणारा काळ्या कॉर्नियाचा पांढऱ्या बुबुळाचा एक डोळा होता. नजर त्याच्यावर खेळली होती. त्याने घाईने क्लिप सुरू केली. त्याला वाटलं पाहिलं एवढं पुरेसे नाही का, पण भीतीबरोबरच कुतूहलाची मनावर एक झिंग चढली होती. पुन्हा मागे आणून पुन्हा क्लिप सुरू झाली. पुन्हा तो शॉट फ्रीज झाला. खिडकीत डोळा नव्हता, पण एक अतिशय पातळ, अगदी पांढरा फेक, त्वचा जवळजवळ नसलेला, अस्थिचाच वाटणारा लांबच लांब हात खिडकीतून बाहेर आला होता. इनफ, रवींद्रन मनाशी म्हणाला आणि त्याने मॉनिटर बंद केला. हे आकर्षण घातकी होतं. आता जर आणखी एक दोनदा क्लिप पाहिली तर भलतंच काहीतरी व्हायचं. क्लिप निर्जीव होती. एका क्लिपवरचे बाईट होते, पण साध्या माहितीखेरीज त्या बाईटमध्ये आणखी काहीतरी साठवलं गेलं होतं आणि ते त्या चिपमध्ये जखडलेलं होतं. तोवरच त्याचा नाश करायला हवा होता आणि शक्य होता. प्रेझेंटेशन करताना चिपमध्ये काही शॉर्ट प्रिंट करण्याचा विचार त्याने मनातून काढून टाकला. एका जाड पत्र्याच्या डबीत त्याने नेहमीचे क्लिनिंग फ्लुइड ओतलं. चिमट्याने मशीनमधली क्लिप काढली. ती त्या द्रवात टाकली आणि काडी पेटवून ती त्या द्रवात टाकली. द्रवाने क्षणभरात पेट घेतला. जरा मागे उभा राहून रवींद्रन ती चिप जळताना पाहत होता. नुसत्या जळत्या तापमानानेही असेल, पण ती चिप पेटीच्या तळाशी अगदी उलटीपालटी होत होती. ती हालचाल अगदी एखाद्या जिवंत प्राण्याच्या मृत्यूच्या क्षणाच्या तडफडीसारखी वाटत होती. शेवटी डबीमध्ये फक्त धातूचे काही तुकडे आणि काळ्या करड्या रंगाची राख एवढंच राहिली. पेटी गार झाल्यावर रवींद्रनने पेटी बंद केली. ही अशा एखाद्या जागी टाकायला हवी की परत ती चुकूनही कोणाच्या हाती येणार नाही. विचार करता करता त्याला आठवलं, समोरच्या प्लॉटवरचं मोठं बांधकाम चालू आहे. पेटी जरा बिचकतच हातात घेऊन तो खाली आला. समोरच्या प्लॉटमध्ये आला. 10 मजली इमारतीखाली मोठमोठे पिलर ओतण्यात येत होते. त्यांच्यापैकी एकात सिमेंट कॉन्क्रीट ओतलं जात होतं. त्या पिलरमध्ये त्याने ती डबी टाकून दिली. जमिनीखाली चांगले 10-12 फूट खोल कॉन्क्रीटच्या आवरणात ती पक्की रोवली गेली. 1-2 मिनिटं तिथे उभा राहून मग रवींद्रन वळला आणि परत एकदा वर आपल्या केबिनमध्ये आला. त्याने आता आपल्या स्वतःच्या हाताने ती चिप जमिनीखाली खोल कॉन्क्रीटमध्ये काढून टाकली होती. तरीही मनात शंका होतीच. रवींद्रन काही मूर्ख नव्हता. त्याने हे स्वीकारलं होतं की एवढ्यातच आपला रोजच्या जगाबाहेरच्या एका वेगळ्या मितीतल्या, एका वेगळ्या डायमेन्शनमधल्या, एका वेगळ्या परिमाणातील कशाशी तरी संपर्क आला होता. त्याची खरोखर व्याप्ती किती होती याची आपल्याला कल्पना येणं शक्य नाही. एक लांबच लांब काडी अगदी सरळ उभी धरली तर कागदावर तिची सावली म्हणजे फक्त एक बिंदू असतो. एक खूप मोठा पातळ पत्रा उभाच्या उभा धरला तर सावली म्हणजे एक पातळ रेषा येईल. एक मोठा ठोकळा सावलीत साधा चौकोन दिसेल. तेव्हा आपल्याला जे काही दिसलं किंवा जाणवलं तो कदाचित एकाच अक्षावरचा अगदी अपूर्ण अंशाचाच प्रक्षेप असेल. त्यावरून त्याच्या खऱ्या स्वरूपाची, खऱ्या विस्ताराची कल्पना येणार नाही. शेवटी आपल्या जाणीवा आपल्या त्रिमित विश्वाच्या 3 अक्षांनी जखडलेल्या असतात. कदाचित ते बाहेर ढकललं गेलं असेल आणि त्याच्या संपर्कात तो पुन्हा येणार नाही कदाचित, कारण ही काही शास्त्रातली 100% सिद्ध झालेली एखादी गोष्ट नव्हती. तो मनात आशा करू शकत होता आणि सतत सावध राहू शकत होता. सोमवारी संध्याकाळी विजयाशी बोलणं झाल्यानंतर मंगळवारी सकाळी रमेशने फडणीसला फोन लावला. सुदैवाने रमेशला भेटण्यासाठी त्याच्यापाशी रिकामा वेळ होता. 15-20 मिनिटातच तो रमेशच्या केबिनमध्ये हजर झाला. जे त्यांची गाठ होऊन त्या दोघांनी गुरुवार शुक्रवारचा प्रोग्राम पक्का केला होता. तुला जरा वेळ आहे ना, रमेशने विचारलं. हो आहे की, काय आहे? जरा सांगायचं आहे, पण कसं सांगावं कळत नाही. रमेश म्हणाला. तू आता जिथे जाणार आहेस ना त्या जागेसंबंधातच आहे.
तुमच्या त्या व्हॅल्युएशनमध्ये तुम्ही सॉल्वेजचा फॅक्टर लक्षात घेत असालच नाही का? अर्थात घेतो. विशेषतः या जुन्या इमारतींच्या बाबतीत तर खासच घेतो. गेल्या वर्षी एक जुना वाडा पाडला, 3 मजली वाडा. मागची पुढची दोन्ही दारं 9-9 इंच जाड सॉलिड टीकची. आतमधल्या सर्व खिडक्या, सर्व दारे, सर्व कठळे, कपाटांची दारं, जिन्यांचे बॅल्युस्ट्रेड, जिन्यांच्या पायऱ्या, सर्व काही ठीक. अगदी साधा हिशोब केला तरी 40,000 घनफुटांपेक्षाही जास्त असा घटक लक्षात घ्यावाच लागतो. त्याची किंमत काही लाखात होते. पण हा बंगला मी आतून पाहिलेला आहे. 25 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. पिलर फ्रेम कन्स्ट्रक्शन आहे. आतलं सामानही काही किमती नाही. मला एवढंच सांगायचं आहे, स्ट्रक्चर 1 मजली आहे. पार डिमॉलिश होणार नाही. तेव्हा तुझं व्हॅल्युएशन फक्त लोकेशन, प्लॉटचा एरिया, आसपासची वस्ती एवढ्यापुरतं मर्यादित ठेव. अगदी स्पष्ट शब्दात सांगतो, त्या बंगल्यात अगदी आवारात सुद्धा तू प्रवेश करूच नकोस. अगदी जायलाच हवं असं नाही, पण का? काही कारण? सांगणार आहे. हल्लीच्या दिवसात ती गोष्ट विसंगत वाटेल, पण तुझ्या सुरक्षिततेसाठी सांगायलाच हवी. फडणीस तो बंगला हॉन्टेड आहे, झपाटलेला आहे. फडणीस काही वेळ रमेशकडे आश्चर्यचकित नजरेने नुसता पाहतच राहिला. मी सांगतो ते प्रत्यक्ष मला आलेल्या अनुभवांच्या आधाराने सांगतो आहे. फडणीस, ती वास्तू अतिशय धोक्याची आहे, डेंजरस आहे. आपल्याला कल्पनाही नसेल अशा गोष्टी तिथे घडू शकतात. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. हे काम मी तुला दिलं आहे. काही नको ते झालं तर माझं मन मला जन्मभर खात राहील. तेव्हा माझी सूचना ध्यानात ठेव. तुझ्याच सुरक्षिततेसाठी आहे. शेवटी तू कोणताही आकडा दिलास तरी ते एक एस्टिमेट आहे. 5-10% कमी जास्त हे अपेक्षितच असते. तोडकर, आता विषय निघालाच आहे तर सांगतो. आमचं व्हॅल्युएशनचं काम म्हणजे आमचा संबंध खूप वेळा जुने वाडे, जुन्या बखळी, पडीक जमिनी यांच्याशीच येतो. आणि अशा जागांशी संबंधित अशा अफवा अनेक ठिकाणी कानावर येतात. पण शेवटी त्या अफवाच निघतात. ते ठीक आहे, पण ही अफवा नाही, ऐकीव गोष्ट नाही, अनुभवलेली आहे. हे ध्यानात ठेव प्लीज. अरे डोंट वरी, आय विल टेक ऑल प्रिकॉशन्स. मग झालं? छान, मग काही प्रश्नच नाही. फडणीस आणि जे ते गुरुवारी सकाळी 11 वाजता मैत्रेयीवर हजर झाले. त्यांना आपल्या कामाची पूर्वसूचना होतीच. संध्याकाळी 6 वाजता मैत्रेयीवर येऊन विजयाला दिवसभराच्या कामाचा रिपोर्ट त्यांनी द्यावा असं ठरलं. फडणीसने विजयाजवळ त्या बंगल्याच्या चाव्या मागितल्या. जरा विचार करून विजया म्हणाली, फडणीस, बंगल्याच्या चाव्या कशासाठी? आत प्रवेश करण्याची आवश्यकताच नाही. मिसेस वाईकर, खरं सांगू का, आमचे तोडकर आहेत ना, त्यांनी या बंगल्यासंबंधात काही सांगितलं. तेही म्हणाले तू या बंगल्यात प्रवेश करूच नको. अर्थात सर्व बांधकामच डिमॉलिश होणार आहे म्हटल्यावर आत जाण्याची आवश्यकता नाही, हे मला पटलं. पण माझं कुतूहल मला गप्प बसू देत नाही. मिसेस वाईकर, आणखी एक गोष्ट सांगतो. माझा व्हॅल्युएशनचा व्यवसायच असा आहे की नाही त्या जागांना आम्हाला भेटी द्याव्या लागतात. काही जुने पडीक भग्नावस्थेत असलेले वाडे, काही वर्षानुवर्षे रिकाम्या पडलेल्या किंवा एखाद दुसरी टपरे असलेल्या बकडी, काही पडायला आलेल्या चाळी. आणि खरं सांगू का, अनेक ठिकाणांबद्दल तिथल्या स्थानिक लोकात तऱ्हेतऱ्हेच्या अफवा असतात, दंतकथा असतात. तुमच्यासमोर त्यांची यादी वाचत नाही, पण प्रत्यक्ष अनुभवाने माझी खात्री पटली आहे की शेवटी त्या दंतकथाच असतात. एखादा योगायोग कधीतरी घडलेला असतो. एकाकडून दुसऱ्याला ऐकवला जात असताना त्यात शब्दांची भर पडत जाते आणि शेवटी ती दंतकथा रूढ होते. क्वचित प्रसंगी वास्तूच्या किमती खाली आणण्यासाठी कॉम्पिटिटरने रचलेले हे डावही असतात. फडणीस, इथे तसला कसलाही प्रकार नाही. रमेशने तुम्हाला जे काही सांगितलं ते अगदी सत्य होतं. त्यांच्या अनुभवांवर आधारलेलं होतं. मिसेस वाईकर, एक विनंती म्हणून माझ्या मागणीकडे पहा ना. मी वचन देतो, सर्व काळजी घेईन, कोणताही धोका पत्करणार नाही. फडणीस जरासा कलंदर असला तरी संपूर्ण प्रामाणिक होता. त्याच्या प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक हावभावात ते स्पष्ट दिसत होतं. शेवटी विजया म्हणाली, ठीक आहे, खरं तर माझी इच्छा नाही, पण तुम्हाला चाव्या देते. पण एक काळजी घ्या, बाहेरचं दार सताळ उघडं राहील याची काळजी घ्या. रमेशचा विचार तर विजयाच्या मनात सतत असायचा. कधी तिला वाटे हे योग्य नाही, पण ते अयोग्य का वाटतं याच्या कारणांमागे जाण्याची तिच्या मनाची हिंमतच होत नव्हती. पण त्याने गेल्या 15 दिवसात तिच्यासाठी काय केलं, कोणकोणते धोके पत्करले, या तर सत्य गोष्टीच होत्या. आणि एवढ्यावरही संपत नव्हतं. या जे फडणीसांचे रिपोर्ट गेले की बंगल्याच्या विक्री व्यवहाराच्या वेळी तो हजर असणार हे उघडच होतं. तिच्या नव्या फ्लॅटसाठीचेही त्याचे प्लॅन आतापासूनच तयार होते. पण विशेष म्हणजे तो तिच्यासाठी इतकं करीत असूनही तिला त्याच्या उपकाराचं ओझं असं मुळीच जाणवत नव्हतं. कारण ही काही एकतर्फी मदत नव्हती. रमेश रवींद्रन त्या बंगल्यावर गेले असताना तीही सर्व सारासार विचार बाजूला ठेवून रात्रीची त्या बंगल्यावर गेली नव्हती का? रमेशला वाचवण्यासाठी तिने कोणताही मागचा पुढचा विचार न करता जीवाला असलेला धोका पत्करूनही त्या खाईत स्वतःला झोकून दिलं नव्हतं का? याचा अन्वयार्थ कोणी कसाही लावू,
तिला त्या क्षणी जे योग्य आणि आवश्यक वाटलं ते तिने केलं होतं आणि त्यापासून मिळालेलं मानसिक समाधान शब्दात मांडण्यासारखंच नव्हतं. आणि आताही येणाऱ्या शनिवारची ती किती उत्कंठतेने वाट पाहत होती. मैत्रीमधलं आयुष्य ऐषारामाचं होतं. सर्व काही आयतं समोर येत होतं. इकडची गाडी तिकडे करावी लागत नव्हती. कंपनी अतिशय चांगली होती. मागे कोणत्याही शारीरिक, आर्थिक, मानसिक विवंचना नव्हत्या. पण त्या आयुष्यात सुखसमाधान मिळत होतं का? प्रामाणिक उत्तर नाही. पण फक्त एकाच गोष्टीने तिच्या मनाची जास्त कोंडी होत होती. हे आयुष्य काही कायमचं असणार नव्हतं. लवकरच त्याच्यात खूप अगदी आमूलाग्र बदल होणार होता. एकदा रमेश आले की ती स्वतःशीच असली. हवेत 2-4 किरक्या मारून पुन्हा पुन्हा त्याच फुलाकडे येणाऱ्या फुलपाखरासारखं तिचं मन त्याच विचारांकडे परत येत होतं. रमेश आले की जेदे आणि फडणीस सुरुवातीस रेव्हेन्यू ऑफिसमध्येच एकत्र गेले. जेदांना टायटल सर्च घ्यायचा होता. फडणीसला कॉलनीच्या आसपास एवढ्याच झालेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांची माहिती हवी होती. आपापल्या कामात दोघेही तरबेज होते. माहिती कोणाकडून मिळेल आणि त्या तोंडाचं कुलूप कोणत्या चावीने उघडायचं हे त्या दोघांना पुरेपूर माहीत होतं. 4:30 पर्यंत फडणीसचं काम झालं होतं. गेल्या वर्षभरात मिळकतींच्या किमतीत, मागणी पुरवठ्यात, गृहकर्जावरील व्याज, इन्कम टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स इत्यादींमधील अटी आणि सवलती. शेवटी एखाद्या वास्तूची किंमत ठरवताना हे सर्व घटक विचारात घ्यावे लागतातच. पण ते आकडेमोडीचं काम होतं. प्रत्यक्ष फील्ड वर्क ज्याला म्हणता येईल ते उरकलं होतं आणि त्याला 1.5 तासाचा वेळ होता. त्या बंगल्याला एक भेट द्यायला हीच योग्य वेळ होती. तोडकर आणि मिसेस वाईकर या दोघांनी दिलेले इशारे तो विसरणार नव्हता. शेवटी त्यालाही आपला प्राण प्यारा होताच की. पण मनातलं कुतूहल त्याला काही गप्प बसू देत नव्हतं. शेवटी तो त्या पत्त्यावर पोहोचला. बंगल्याची वास्तू डिमॉलिश होणार होती. त्यामुळे त्या वास्तूला त्याच्या हिशोबात महत्त्व नव्हतं. प्लॉट चांगला होता. चौकातली लोकेशन होती. व्यवहार झटपट पुरा होणार याबद्दल त्याच्या मनात कोणतीही शंका नव्हती. फाटकाच्या बाहेरूनच तो आतल्या 1.5 मजली इमारतीवरून नजर फिरवत होता. त्या दोघांनी दिलेले इशारे प्रांजल होते यात शंका नव्हती. पण हेही खरं होतं की एखाद्याचा एखाद्या गोष्टीवर अगदी मनापासून विश्वास असला तरी केवळ तो विश्वास ही काही त्या गोष्टीच्या सत्यासत्यतेची कसोटी होऊ शकत नाही. शेवटी माणसाला गोष्टीची एकच बाजू किंवा एकच पैलू दिसत असतो. तेवढ्यावरून बनवलेलं मत प्रामाणिक असलं तरीही त्यात काही त्रुटी किंवा अपूर्णता असू शकते. शेवटी ज्याने त्याने अनुभवलेले मत बनवावं हेच योग्य. त्याला माहीत होतं आपण बंगल्यात जाणार आहोत. ही सर्व साधक बाधक चर्चा म्हणजे मनाची फसवणूक होती. एक वार खांदे उडवून त्याने फाटक उघडलं. आत जाऊन मोठं कुलूप काढलं. कडी तडकवून बंद केलं. आता कडीचा इंचभराचा भाग बाहेर येत होता आणि दार पूर्ण बंद होऊ शकतच नव्हतं. लॅच उघडून तीही त्याने लॉक केली. तोही अर्ध्या इंचाचा पुढे निमुळता होत गेलेला भाग बाहेर राहणार होता. तेव्हा ही दारं उघडे राहण्याची आणखी एक गॅरंटी होती. त्याने दार उघडलं. आत डोळ्यांना सुरुवातीस काहीही दिसत नव्हतं. बाहेरचा लख्ख प्रकाश आणि आतल्या पडदा ओढलेल्या बंद खिडक्या. भिंतीच्या डाव्या उजवीकडे हाताने चाचपणी करताच उजव्या हाताला बटनांचं पॅनल लागलं. पॅनलवरची सर्व बटणं त्याने दाबली. खोलीतले 2 दिवे लागले. पंखा सुरू झाला. ही सिटिंग रूम होती. सोफा सेट, 2 आराम खुर्च्या, समोर टीव्ही, त्याच्या खाली शोकेस. घरात तोडकरांना आणि इतरांना काय अनुभव आले आणि ते कोठे आले याची त्याला कल्पना नव्हती. एका अर्थी ते बरंच होतं. मनात कोणताही पूर्वग्रह उत्पन्न झाला नव्हता. पण दुसऱ्या अर्थी कोणत्या जागा टाळायच्या किंवा कोठे सांभाळून राहायचं याचीही त्याला काही कल्पना असणार नव्हती. तेव्हा मार्ग एकच, प्रत्येक पावलावर सावध राहायचं. खालच्या मजल्यावरच्या एकेका खोलीत जाऊन दिवे लावून प्रत्येक खोलीचं त्याने निरीक्षण केलं. किंचित उच्च मध्यमवर्गीय घर. डायनिंग रूम, किचन, बेडरूम, हॉलला लागून एक खोली होती आणि त्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना जात होता. तो त्या जिन्याने वर गेला. ज्या खोलीला जिना उघडत होता ती बरीच मोठी होती. पण खोलीची काय अवस्था झाली होती? खुर्च्या जमिनींवर वेड्यावाकड्या कशाही पडल्या होत्या. भिंतीला लागून लाकडाची, काचेच्या दाराची कपाटं होती. उघडी रॅक होती. कपाटांची दारं उघडी होती आणि कपाटातील रॅकमधील निम्म्याहून अधिक पुस्तकं खाली वेडीवाकडी पडली होती. टेबलावरचे ड्रॉवर उघडे होते आणि खोलीत सर्वत्र सुट्या कागदांचा पसारा होता. एखाद्याने संतापाच्या भरात सामानाची फेकाफेक केली होती. त्याखेरीज दुसरं स्पष्टीकरणच नव्हतं. त्याला त्याच्याशी काहीही देणं केलं नव्हतं. पुढे होऊन त्याने गच्चीत उघडणारी दारं उघडली. ऊन उतरलं होतं पण गच्चीवरची टाईल अजूनही तापलेलीच होती. गच्चीच्या पॅरापेटपाशी जाऊन त्याने खाली नजर टाकली. प्लॉटचा अर्धा अधिक भाग मोकळाच होता. काही झाडं होती पण ती पूर्वीचीच असावीत. बाकी बाग वगैरे काही नव्हतं. पण मागच्या भिंतीखाली केव्हा तरी कदाचित बागेसाठी आणलेला लाल मातीच्या 7-8 फुटांचा ढीग होता. तो आत आला.
मागे दार लावून घेऊन मग शेजारच्या खोलीत आला. कदाचित गेस्ट रूम म्हणूनही वापरत असतील, पण ही किती नीटनेटकी होती. गादीवर ताणून बसवलेली चादर, उशी, पायगती पातळ शाल, बाकी टेबल खुर्ची सर्व जागच्या जागी. ही टापटीप शेजारच्या खोलीत घुसमटलेल्या वादळाच्या तुलनेने जास्तच डोळ्यात भरत होती. शेवटी सर्वत्रच ही न सुटणारी कोडी असतात, त्याने विचार केला आणि तो जिन्यावरून खाली आला. तोडकर वाईकरांना दिलेला शब्द त्याने पाळला होता आणि त्याचे कुतूहलही शामलं होतं. बाहेर जाण्यासाठी तो हॉलमध्ये आला आणि त्या खोलीच्या दारातच हबकून उभा राहिला. बाहेर जाणाऱ्या दारापाशीच ते बसलं होतं. खरं तर खोलीत प्रकाश भरपूर होता, पण काही केल्या त्याचा आकार नीटसा दिसतच नव्हता. एखादी वस्तू प्रकाशात फिरवली की तिची सावली क्षणाक्षणाला बदलते, तसंच वाटत होतं. पण फडणीसच्या मनात पहिला विचार आला तो हा होता, आपण तोडकर आणि मिसेस वाईकर यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करायलाच नको होतं. त्यांचा सल्ला मानायला हवा होता. आता हे भलतंच काहीतरी समोर आलं होतं. दोन्ही हातांनी दाराची चौकट धरून, तोंडातून येणारी किंचाळी दातांखाली ओठ दाबून कशी तरी अडवीत तो उभा होता. मध्येच एकदा त्याच्या चेहऱ्यासारखा, माणसासारखा त्याचा चेहरा असला तर एक अवयव वर आला. 2 लाल ठिणग्या त्यात चमकल्या. परत तो भाग खाली गेला. कदाचित अजून त्याला आपल्या येण्याची जाणीव झाली नसावी. फडणीस अगदी हलकेच मागे सरला आणि पावलांचा अजिबात आवाज न करता जिन्याने अगदी सावकाश वर आला. जिन्याच्या तोंडाशीच धापा टाकीत उभा राहिला. आता बंगल्याबाहेर पडायचं कसं? बाहेरच्या दाराचा मार्ग त्याच्या जवळून जात होता. तेव्हा तो विचारच वर्ज्य. मग त्याला पॅरापेटवरून खाली पाहताना खालचा तो 7-8 फूट उंचीचा लाल मातीचा ढीग आठवला. तसा फडणीस व्यायामप्रेमी नव्हता, कसरतपटू नव्हता, चपळही नव्हता, बैठी कामं करणारा मध्यमवर्गीय जीव. पण आता विचाराला वेळच नव्हता. समजा कोणत्या तरी मार्गाने खालच्या त्याला आपली जवळीक जाणवली. उड्या मारीत, नाहीतर सरपटत ते सपाट्याने वर आलं तर? फडणीस बाहेरच्या खोलीत आला. थोडंसं संरक्षण म्हणून दारातून बाहेर गच्चीवर आल्यावर त्याने आपल्या मागे दार लावून त्याला बाहेरून कडी घातली आणि तो पॅरापेटपाशी गेला. पॅरापेटची रुंदी जेमतेम 6 इंचाची होती. वरून त्याने वाकून खाली पाहिलं. मग अशी उंच आणि अगदी जवळ वाटलेला तो मातीचा ढीग आता एखाद्या दरीसारखा खोल वाटत होता. तिथे उडी मारायची आणि तो त्या पॅरापेटवर चढणार कसा? उभा राहणार कसा? तोल सांभाळणार कसा? सर्व प्रश्न एका सेकंदात सुटले. गच्चीकडे येणाऱ्या दाराला ज्यास एवढ्यातच त्याने बाहेरून कडी घातली होती, आतून एक जोराचा धक्का बसला. पुष्कळ वेळा विचारापेक्षा अविचाराने केलेली कृतीच योग्य ठरते. त्याच्या अंगात कोठून बळ आलं कुणास ठाऊक. त्याने डावा पाय पॅरापेटवरून बाहेर टाकला. त्या मागोमाग उजवा टाकला. खालच्या 2 इंचाच्या कॉर्निसवर टाचा क्षणभर टेकल्या आणि खाली उडी मारली. तसा काही तो सरळ खाली आला नाही, वेडावाकडाच आला. पण माती कोरडी आणि भुसभुशीत होती. पाय गुडघ्यापर्यंत मातीत रुतले एवढंच. मागे आणि वर न पाहता तो त्या ढिगातून बाहेर पडला. बंगल्याला वळसा घालून मोठ्या दारापाशी आला. दाराचंच उघडं ठेवून जायचं. त्याच्या आयुष्यातील कदाचित सर्वात शूरपणाची गोष्ट त्याने केली. बाहेरच्या दाराचं कुलूप उघडलं. दार जरासं आत ढकललं. लॅचकीने लॅच उघडून परत दार लावून घेतलं. मग कुलूप व्यवस्थित लावलं आणि तो त्या बंगल्याबाहेर पडला. तो मैत्रेईवर पोहोचला तेव्हा जेदे त्याच्या आधीच तिथे पोहोचले होते. त्यांनी रात्रीचा प्रवास करण्याऐवजी मैत्रेईवरच एक रात्र काढावी आणि दुसऱ्या सकाळी निघावं, ही विजयाची कल्पना त्या दोघांना पसंत पडली. त्यांच्यासाठी विजयाने आधीच एक गेस्ट रूम बुक केली होती. जेदे त्यांचा रिपोर्ट लिहिण्यासाठी खोलीत गेले. वरच्या वरांड्यात फडणीस आणि विजया दोघेच राहिले. मिसेस वाईकर, फडणीस खालच्या आवाजात म्हणाला, मला तुमची माफी मागायची आहे. माफी? माझी? कशाबद्दल? खिशातून बंगल्याच्या चाव्या काढून त्या विजयाकडे परत करीत फडणीस म्हणाला, तुम्ही मला परोपरीने सांगत होतात बंगल्याकडे जाऊ नका म्हणून. मग तुमचं ऐकायला हवं होतं. फडणीसचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. तुम्ही आत गेलात आणि काहीतरी झालं. काहीतरी? अहो, जीवच जायचा. मागे पुढे करीत फडणीसने त्याची हकीकत सांगितली. मला जर ते ऐनवेळी सुचलं नसतं तर मला सांगता येत नाही काय झालं असतं. माणसाने आपल्या शहाणपणाच्या बढाया मारू नयेत, हेच खरं. आणि मिसेस वाईकर, मला काही अनुभव आलेला असो, त्याचा माझ्या रिपोर्टवर काळीत काही परिणाम होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता यावर मी काय बोलणार? विजया म्हणाली, मला माफ करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. जेदे फडणीस सकाळी तिचा निरोप घेऊन गेले. दोघांचे रिपोर्ट 2-3 दिवसात रमेशच्या ऑफिसात पोहोचतील याची त्यांनी तिला ग्वाही दिली. वास्तविक या फडणीसचा वाईकरांशी काहीही संबंध नव्हता, जसा तिचा, रमेशचा आणि नंतर काही प्रमाणात रवींद्रांचा होता.
पण त्यालाही तो अनुभव आला होता. थोडक्यात म्हणजे एक प्रकारच्या निद्रिस्त, सुस्त, डॉर्मंट अवस्थेत असलेलं ते त्या रमेशच्या प्रयोगाने चवताळून उठलं होतं. एखाद्या वखवकलेल्या जनावरासारखं त्या बंगल्यात सर्वत्र वावरत होतं आणि त्या मर्यादेतच ते राहील याची काय खात्री देता येत होती. समजा ते उघड्यावर आलं तर, समजा त्याच्या त्या विलक्षण अमानवी शक्तीच्या सहाय्याने तिचा वेध घेत घेत इथपर्यंत पोहोचलं तर, केवळ त्या विचारानेच तिच्या सर्वांगावर सरसरून काटा आला. या क्षणा इतकी रमेशच्या जवळकीची निकड तिला कधीही भासली नव्हती. ते आता इथे हवे होते. केवळ त्यांच्या जवळ असण्याने तिला किती धीर येत होता. अर्थात भावनांचा अतिरेक मन जास्त काळ सहन करू शकतच नाही. वासुदेवाच्या प्यालासारखं काही एका पातळीपर्यंत पोहोचल्या की भावनांना आपोआपच बाहेरची वाट मिळते. विजयाच्या मनावरचा ताण काही वेळाने कमी झाला, पण एक गोष्ट उघड झाली होती. बंगल्यातून बाहेर पडल्यावर मनात जी एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती, तिला जरासा तडा गेला होता. रात्री 8 वाजता रमेशला फोन करण्यासाठी म्हणून ती फोनपाशी गेली. तोच फोनची घंटी खणखणली. फोनवर रमेशच होता. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्या पुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.